यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या टँकरला 8 दिवसामध्ये सलग दुसऱ्यांदा अपघात झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर मुंबईहून लोटे MIDC इथल्या इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झालाय आणि त्यामुळे टँकरमधील इथेनॉल थेट जगबुडी नदीमध्ये पडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे। सतत होणाऱ्या अपघातांमुळे वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता हा सगळा संघर्ष सुरू असतानाच होणाऱ्या अपघातांमुळे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। आपण बघतोय महाडवरून इथेनॉलिक ऍसिडचा जो लोटे MIDC मध्ये टँकर जाणारा होता तो पलटी झालेला आहे। आपण बघतोय अशा पद्धतीने जो पलटी झालेला टँकर आहे त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या क्रेनच्या सहाय्याने सुरू आहेत। सध्या एक लेनवरची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक या ठिकाणी हा जाणारा जे इथेनॉलिक ऍसिडचा जो टँकर आहे तो पलटी झालेला दिसला आणि या पलटी झालेल्या टँकरचं जे केमिकल ऍसिड आहे ते पाण्यामध्ये जगबुडी नदीमध्ये वाहताना आपल्याला सांडताना आपल्याला पाहायला मिळतंय। या जगबुडीवरती या शहराची जी नळपाणी योजनाच्या ज्या स्कीम आहेत त्या सुद्धा अवलंबून आहेत आणि याच त्या नदीच्या बाजूला विहिरी असल्यामुळे या पाण्यामध्ये मिसळलेलं जे केमिकल आहे हे सध्या धोक्याचं आहे असं या ठिकाणी आपल्याला समजलं जातंय। या ठिकाणी जो टँकर आहे पलटी झालेला तो काढण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। आठवड्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा एक टँकर आहे तो पलटी झाला होता आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक आहे ती काही तास ठप्प झाली होती। या आठवड्यातला हा दुसरा अपघात आहे या ठिकाणी आपण बघतोय। रवींद्र कोकाटे, जी मीडिया, रत्नागिरी।